राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रंग लावलाय तुमच्यामुळं. रंगपंचमी आहे, काय नका करू. 10-20 रुपयाचा रंग घ्या. हा, आपल्या बायकोला लावा, बायको तुम्हाला लावीन गालाला. आणि पोरांना मात्र मनसोक्त खेळून द्या, काय अडचण येत नाही. काय होतं आपल्या जीवनात तुम्हाला माहिती आहे, उडून उडून गेल्यात रंग आता. पण कारण सगळं परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. पण हा आनंदाचा ठेवा, हा आनंदाचा क्षण आपल्यापासून कुणी हिरावून घेऊ नये, कारण येणारा काळ अत्यंत कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज सांगायची, ज्यांची मुलं शाळेत जातात, ज्यांची मुलं कॉलेजला जातात, सरकारकडून एक नवीन लस सगळ्यांना दार लावून टोचणार आहेत. HPV व्हॅक्सिन लस इंजेक्शन काय प्रकारे जाणून घ्या. आणि माझं स्वतःचं मत सांगतो, स्वतः अमेरिकन प्रॉडक्ट आहे, तिथून त्याला विरोध आहे. त्याचे भयानक रिझल्ट आहेत, असे शंका आहेत त्याबद्दल, त्याचं आलेलं नाही. जगू मरू काय हो, आम्हाला नको बा, तुमचं घेऊच नका असं ह्या मताचा स्पष्ट मी आहे. आणि आपल्या संविधानाने आपल्याला तेवढी आपल्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ह्याचा अधिकार दिलेला आहे. बघा, पण लस घ्यायची नाही. आजची जी स्टोरीकडे आपण डायरेक्ट जाऊ. आता रंग लावलाय तुमच्यामुळं, तुम्हाला माहिती मी कुठलाही सण साजरा करत नाही. पण आता तुम्हाला कसं म्हणू की नका करू असं नसतं. ते जास्त त्याचं वैयक्तिक होरपळलेलं आयुष्य असतं, त्याच्यामुळं जाऊ द्या, मरू द्या. आजची जी स्टोरी आहे ना, ही आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज MIDC फार मोठा परिसर आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे समजा पुण्याहून नगरकडून निघालं ना की आधी MIDC लागते, नंतर छत्रपती संभाजीनगर शहर लागतं, असा विषय. हे जे कुटुंब आहे सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखंच, पण प्लॅस्टिकचा पाईप कसा सरळ असतो, तर काहींचा प्लॅस्टिकचा पाईप असा वाकडा तिकडा असतो. बघा, ध्यानात ठेवा. सगळ्याच आयुष्य सारखं नसतं, सरळ नसतं. जोपर्यंत एखादी घटना घडत नाही तोपर्यंत त्यांचं काय मॅटर होतं बा, आपल्याला कळायला मार्ग नाही. आणि तसा बी तुम्हाला कळणार, मी आहे ना सांगायला, इसकाटून सांगतो काय विषय. उमेश सावरे आणि बबिता सावरे ही दोघं नवरा बायको, मुलं 3, पोरगी 19 वर्षाची. कशी? आणि बाकीची पोरं 4थीला आणि 5वीला, बारकाली 3री 4थीला 5वीला, अशी बारीक. एवढा गॅप कस काय? याचं कारण म्हणजे हा जो उमेश सावरे ह्याची ही दुसरी बायको. पहिलीचं काय बोबाटा झाला आपल्याला तपास नाही, पण ही दुसरी बायको. ही जी बबिता आहे, ह्या बबिताने पहिला नवरा सोडून दिला. आता काय कारण लागतं का? अजिबात कारण लागत नाही. मेरे मन को भाया, मै कुत्ता काट के खाया, अशी अवस्था आहे. आणि कायद्याचं अखंड आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे, वकिलांसहित. डोक्याला ताण नको. आता विषय असा आहे, एका ट्रकवाल्याने एक वाक्य लिहिलं, मला लय आवडलं. ती पाठीमाग तो पत्नी पीडित होता बिचारा, मी त्याचा काय गुण नसताना त्याने वाक्य असं लिहिलं होतं, अब शेर अकेला रहता है क्योंकि शेरनी को कुत्ता पसंद आ गया. मला लय पटलं. चांगला नवरा असून त्याला सोडून देऊन दुसरा बोकांडी घेणं, ही कुठली काय चाललंय मला काय कळना. पण आता कसं आहे, काला तस्मे नमा मानायचं पुढं चालायचं. तुमचा प्रपंच चांगला झाला, टिकला, बायको चांगले मिळले, तर तुमचं गेले जन्माचं पुण्य. तुमच्यावर 498 दुनियादारी काय झालं व्हायला काय दोष नाही बाबा. तुमचं पहिल्या जन्माचं पाप असं म्हणू का? काय करू आता? ऐका, ही जी बबिता आहे, हिने पहिल्याला तर जाऊन द्या गाडी केलं, दुसऱ्याला येऊन द्या गाडी केलं, करून द्या. मुलगी होती एक, त्या मुलीवरचा तिने हक्क सोडला नाही. आणि त्या मुलीचं नाव कुंदा. अत्यंत देखणी, आईसारखीच. आणि शक्यतो आईने मुलगी तुम्हाला सांगतो जरा एकमेकाच्या विचाराने सुद्धा. त्याच्यामुळे तर एवढं पडतं. मम्मी सकाळी पोहे केले होते मी, आता सगळ्यांना दिले, आणि माझे पण ठेवले होते, आणि सासूने बघ सगळे वाटून टाकले, आणि मला काहीच ठेवलं नाही. आता आईने म्हणायला पाहिजे तिला, अरे संसारी थोडंफार चालतं, तुला काय निर्बंध नाहीत, तू परत करून खा, काय काय फरक पडतो असं नाही म्हणत. मला वाटलंच होतं, ह्यांची शंकाच होती मला, हे माझ्या पोरीला अन्न पाणी सुद्धा देत नाहीत. थांब, मी त्याला फोन करते. ह्याला म्हणत्यात माणसातला असं, ही पटूनच घेत नाहीत. वादच यांचा.
मग ही असली प्रकरणं लय लांब होत्यात. लांबली. नवरा आणि बायको तुमच्या माझ्याच सांगतो, ही असं सहजन असं नुसतं म्हणण्यापुरतं नातं नाहीये. इतकं भयंकर आणि गूढ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं विश्वासपूर्ण नातं आहे ना, नातखोळा. पण त्याची समजच लोकांना नाहीये, नवरा बायकोला बी नाहीये. हा. आता लय लांब कशाला, हवन प्रक्रियेला माझ्या बरोबर एक जोड पालत. नवऱ्याचं थोडं ती आपण काही तांत्रिक सामग्री मागवतो ती बी गाडीत राहिली, ती गेला आणायला. जसा बायकोला टाइम मिळाला की 5-10 मिनिटात मामा इथं येईन, ती नवरा गेला बा तिकडे. तिचं वाक्य काय होतं माहिती का बायकोचं, मामा म्हणली याचं मी अजून 2-4 महिने बघणार नाही, याला स्फोट देणार आहे. आपल्याला तर उभ्यानी चक्र आली बा. म्हणलं भाई असं नका करू, ती लेकरू बघ लय लय सुंदर मुलगी होती. मला असं नका करू. नाही नाही याचं लय झालं, हात आपल्या आईचंच ऐकतो आणि मी याचं लय सहन केलं, दुनिया केले. अरे काय करावं आता, मी असं असतं काय करणार काय ना मी. मग मी त्या नवऱ्याकडे आल्यावर बघितले आईला मध्ये ह्याच्या पुढे भविष्यात काय वाढून ठेवले पांडुरंगाला माहित, मला तरी काय माहिती. अशी अशी दुनिया आहे, म्हणजे कवाचं कवा तुटून सांगता येत नाही. त्याच्यामुळे डायलॉग पाहिजे, चर्चा पाहिजे. ह्या दोघांचं आपल्या स्टोरीतल्या उमेश आणि बबिताचं चांगलं जमायचं, कारण दुसरा नवरा होता ते. काय त्याचा अधिकारी समजा करायचा, आपलं काय नाही. लग्न केलं तर असं काय नाही, करून द्या. पण ती ही कुंदा आहे, ह्या कुंदाला ती चांगलं जपायची. माझी मुलगी ती नवऱ्यापासून तोडून तिने आणली, आणू द्या. लक्ष दिलं, लहानाची मोठी केली. त्या कुंदाला ती सतत अशी अंडर प्रेशर ठेवायची, म्हणजे तिचं ऐकलं पाहिजे. आणि बापाचं कसं असतं, जो बाप सावत्र आहे त्याचं प्रेमही सावत्रच असतं बऱ्याच वेळा. पण जो ज्यांनी जन्म दिलाय त्या बापाचं खरं प्रेम असतं पोरीवर. त्याला काय हवं नको आणि तिच्या गरजा पूर्ण करण्यात त्याला समाधान आहे. स्वतः फाटका बनेल घालीन, पण पूर्ण सगळे कपडे घेतले ना त्याच्या वेगळ्याच प्रकारचं समाधान आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगून कळायचं नाही, त्याच्यासाठी बापच व्हावं लागतं. आणि त्यासाठी तुमचं लग्न बी होणं गरजेचं आहे. काय आता आहे ते बरं आहे. ह्या ह्या कंडिशन, ह्या स्टोरीमध्ये ती लहानाची मोठी झाली 18-19 वर्षाची. आईन पोरगी दिमाखाने सगळ्या एकच. दिलं लग्न करून, तिला पटापटी झाली, लग्न झालं. 4-5 महिने बळच डोक्यावरून पाणी गेलं बा. 4-5 महिन्यातच आता त्यांचं इसकाटलं कसं हे नाही सांगता येतं. पोरीने सरळ भरली बुचकी, आली माहेराला. ते स्थानक एक सदैव खुला असतं रात्रंदिवस माहेर. पटलं नाही, ती आता बोंबाला, ती काय त्याचं प्रपंचाचं वाटोळं झालं. मध्यस्थावर फोन कर, अरे ये काय चुकलं असं माफ कर, दुनियादारी. हे जे बिन असतं ना, ह्याला आतल्या बाहेरच्या समाजाला नकळा अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याची व्यसन कारणीभूत असू शकतं, बरेच अँगल त्याचं व्यसन कारणीभूत असू शकतं, संशय कारणीभूत असू शकतो. बायकोला नवऱ्याबद्दल संशय असू शकतो, नवऱ्याला बायकोबद्दल संशय असू शकतो. कोणा संग बोलती, लय लाकलं पडी. दिवसा कामधंदा अमकं तमकं जेवण खाणं सगळं ठीक आहे. ज्या वेळेस बेडवर दोघं रात्री एकत्र येतात, ते सुद्धा कारण असू शकतात. कदाचित तो तिला सॅटिस्फाय करू शकत नसेल, तृप्त करू शकत नसेल, टायमिंग कमी असेल, लाकलं पडी. त्याच्यामुळे मला नेमकं कळतं कुठं काम केलं पाहिजे आपण. लक्षात घ्या, काय त्यांचं होतं आपल्याला कळलं नाही, किंवा कुठली व्याधी होती, काय होतं. बऱ्याच गोष्टी लपून ठेवतात ना. नवरदेव नुसता दिसला म्हणजे तो नांगरायला बी ओके असेलच असं नाही. जास्त जल त्याला माहित राहतं. बिनसलं आली घरी, आईने लय प्रयत्न केला, अरे जा नांदायला. मी जाणार नाही. पण ती का जाणार नाही याचं कारण आईला थोड्या दिवसात कळलं. तिला फोनवर छत्रपती संभाजीनगरचा एक तालुका आहे कन्नड, त्या कन्नड मधला एक पंटर आहे, त्याच्याशी बोलताना हिरी पाकाडलं, कोण आहे काय. मग ही एक तर पहिला नवरा सोडून आलेली आणि तिचीच पोरगी ही, ती लय आडेवेडे गेल्या, तिने सांगून टाकलं माझा प्रियकर आहे. तुला माहितीये का तो किती क्यूट आहे. बघा, नवरा क्यूट नाही, प्रियकर क्यूट. आता काय करायचं भाऊ. मग आईने त्या गोष्टीला विरोध केला. हे तुझी थेर अजिबात चालायची नाहीत. तुला मांडव वारा लागलेला आहे, तू कोणाची तरी संपत्ती आहे, तू कोणाची तरी पत्नी आहे, तू ऍडजस्टमेंट करून तिथं नांदायला जा, असं आईचं. आईचं म्हणणं बरोबर आहे. लग्न केलंय काय डोळ्यावर भात बांधला होता काय तवा त्या नवरदेवाला होकार द्यायला लग्न लावायला.
परत कशाला बोई लाथाळी काय. पण मानवी म्हणतो मला माहिती कसं आहे. आणि आईची बुद्धिमत्ता लिखित उतरते खरं आहे बरं का, लिखीची नातीत उतरते ते सुद्धा खरं आहे. आता आमचाच एक पाहुणा आहे, ते सांगतो, नाव नाही सांगत तुम्हाला. आई थोडी त्या पाहुण्याचा विषय असा आहे की आई थोडी डोक्यात फिट बसल्यासारखी, क्रॅक बसल्यासारखी, म्हणजे सगळं व्यवस्थित, फक्त त्याला राग आला की त्याला सहन होत नसायचा, अशी तिडीकच बा तिच्या डोक्यात, अशा प्रकारची. याची कल्पना नवऱ्याला होती सगळ्याला, त्यामुळे तिच्या लई नादाला कोण लागत नव्हतं. गुढीत आपलं जाऊन तिला कोण खवळत नव्हतं का. पण ती चिडली की ती कोणाची नाही, हे बंद व्हायचं, काय कधी सांगता येत नाही. एकदा सरपण काटूक तोडून आणलं. सरपण काटूक आपलं गावाकडं लागतं, ते कशाला, सकाळच्या पारी चूल पेटून आपलं पाणी तापवायला. तिने त्यानंतर तिच्या गळ्यातलं जे डोरलं होतं, त्याला काहीतरी म्हणजे मणी मंगळसूत्र थोडक्यात डोरलं. आता पहिलं डोरलं म्हणजे 2-3 तोळ्याची, ती कुठून तरी ते जुनं झालं असं, धागा बिगा तुटलं आणि त्या सरपणातच ते पडलं बा, तिथं ठेवलेलं चुली पुढच्या सरपणात पडलं. थोड्या वेळाने ते फिलिंग असते ना, ती असं टच करतं शरीराला, तिला जाणवलं की गेलं. 3 तोळं गेलं म्हणलं, त्यावेळेस 1400 रुपयाला तोळा होता बघा. 3 तोळं गेलं म्हणलं, एवढं मोठं नुकसान. जिथं सरपणाला गेलती, काट्या तोडायला गेलती, ती काटक्या मोडाला सगळे घरातले सगळे बघायला, ते काय कुठं गावलं नाही. आणि मग नवऱ्याने मारण्याच्या गाणगाणं शिवाय दिल्या तिला, एवढं प्रपंच वाटलं केलं आणि तू काय काम करतीन दुनियादारी. तिचं हल्लं टेम्पर. मग सगळी जेवली बिवली, ही जेवलीच नाही, सगळी झोपली. ही गेली नदी थोडी, सॉरी विहिरी थोडी टाकली. पाणी बळच अर्धा परस होतं, परस म्हणजे 3-3.5 फूट पाणी, उन्हाळ्याचा टाईम. बाई खलास. त्या काळातली गोष्ट. तिची जी मुलगी, ती मुलगी इकडं आमच्या पाहुण्यातच दिली. तिचा प्रपंच झाला, मुलं मोठाली झाली, 2 मुलं 1 मुलगी. तशा कंडिशन मध्ये तिचं पण डोक्यात गोळ्या बिळ्या चालू. घरात काय किरकोळ वाद काय झालं काय, पण ते विवाडाच्या भरात पाठ जाऊन तिने विहिरीत उडी. त्याच्यानंतर बघा, आणि मंगळसूत्र कुठं गावलं ते पण सांगतो. तिच्या आईचं जिथं सरपणात ठेवलं होतं का, तिथं तुटलेलं आणि त्याच्यावर सरपण पडलेलं. मग त्यांनी सगळीकडे बघितलं, पण ते सापडलं, पण तवर बाई मिली होती. जाऊन द्या, पोरीने आत्महत्या केली. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, जिचं मंगळसूत्र तुटलं होतं, तिची जी नाते, तिने सुद्धा गळपास घेऊन आत्महत्या केली. ह्याला म्हणतात अनुवंशिक खटका. लक्षात घ्या, बऱ्याच जणांच्या डोक्यात असतो, ज्यांना असा खटका गळ्यात पडलेला आहे, त्यांनी साईबाबाचं वाक्य ध्यानात ठेवायचं, श्रद्धा आणि सबुरी. तूच ऐश्वर्यापेक्षा भारी, दीपिका पदुकोणपेक्षा भारी. तिथं लय आडवं तिडे वादच होऊन द्यायचा नाही. कसं गुढीत सांभाळायचं, तर तुमचे प्रपंचरूपी नाव कडलं जाणार आहे. हा, तुम्ही लय डोक्याला ताण केला ना. आणि आता कसं निघालंय माहितीये का, एखादी दिलेली मुलगी कशाने बाबा मरू मेलं ना, की गेल्यावर कोंबडी कापणारे जे सासरवाडीचे लोक आहेत का, पोशाख करणारे, ववाळणारे, टोप्या घालणारे, डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं, गुन्हा नोंदवा. ती गेलं कोंबडी बिंबडी बॉम्बाली तिकडं, डायरेक्ट जावा आतमध्ये. कारण आपलं गेलं जग बुडालं. ती आता लय विचित्र लोक निघाले, देण्यात ठेवा. त्याच्यामुळं पदरी पडलं, पवित्र झालं आणि सुखासुखी नांदावं. ह्या घटनेमध्ये आता परत फिरून येतो, मला ती मध्ये आधी बोलायची सवय हा. आणि त्यात काय एखाद्याने कमेंट केली की तुम्ही बाकीचं सांगता, मग तर मी जास्त सांगतो, असा विषय असतो. ही जी मुलगी कुंदा, ती म्हणली तो लय स्मार्ट दिसतो, तो असं करतो, आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. आणि म्हणली लग्न म्हणजे काय बावलीचा खेळ का, 2 महिन्यात दुसरं लगेच, अजून 2-3 महिन्यांनी तिसरा आणि चौथा. काय भाऊ म्हणली, असं नाही चालत. आईने कट्टर होत. ह्यांचं काय दोघीचं पटायासारखं दिसाना. आणि तो जो दुसरा नवरा होता, तो आपला वेटन व्हाय, तो लय डोकं चालवत नव्हता मायलिकी पुढं. आपला लई इन्व्हॉल्व नको म्हणला. पण बायकोच्या पूर्ण नवरा माझ्या मुठीत ग मधला विषय. म्हणला तू म्हणशील तसं, माझं काही म्हणणं नाही. हा, तू म्हणली ना डोक्या उडी टाकू तरी टाकतो बा, पण तू काय आता मला सोडून जाऊ नको, असा विषय. माझी 2 लेकरं आहेत लहान लहान. दिनांक 19 फेब्रुवारी उजाडली संध्याकाळ, साधारण 2-2:30चा टायमिंग. हिला फोन करताना ह्या पोरीला तर आईनी परत पाकाडलं. कोणाचं, तो कन्नडचा पंटर पाकाडले. हिने फोन हिसकून घेतला, दोघांची वादावादी चालू झाली. ती आंघोळीला जाणार होती कुंदा, नांदत नव्हती काय नव्हती, तिला वाटत नांदायला जावा. ती म्हणली मी हिच्या सगळं लग्न करणार पंटर संघ.
इतका वाद दोघे मायलिकीचा झाला. ती लेक आईला काय म्हणली बघा, तू मला शिकवते, तू किती शहाणी आहे मला माहिती. बघा ही वाक्य फार खतरनाक आहेत. तू माझ्या पप्पांना म्हणजे तिचा बाप सोडून दुसरा नवरा केला, मग मी केला तर बिघडलं कुठं, काय चुकलं त्या पोरीचं. पण शिला असं वाटलं बा भळच कोसळला आईला म्हणलं, कारण मर्मावर बोट ठेवलं ना. हा, त्याच्यामुळे मला खाण तशी माती. हा, तू तू केला ना, मग मी केला, काय फरक पडतो. तुझ्या तिने त्या आता ती थंबनेल मध्ये ओरिजिनल मालिकीत हो, त्याला काही इलाज नाही. तिने ते पाईप असतो का आपला लवचिक पाईप, पाणी बिणी मारा आपण अंगणात ठेवतो, ते पाईप घातला, टाकला त्याच्या नळड्यातून, धरलं ना आवळून वरून. आता ती काय म्हशी आणि बाई म्हणते पाय देऊन वडल्यावर माणूस पोरगी माराय काय लागते, पोरगी खलास, दोघीच घरी. पोरगी तर मरून पडले. 9 तास तिच्या बॉडी शेजारी बसून होती बा आई. काय झालं, कसं झालं, मेली. आता मी तुरुंगात जाणार, पण आता मी पोलीस स्टेशनला जाणार, असं जाणार. तवर हे दुसरा नवरा घरी आला. त्यांनी बघितलं, चायला म्हणला शीत कार्यक्रम मुख्य झालाय, आता काय करावं बा. आता त्याच्या मेवण्याला फोन केला, म्हणजे स्वतः त्याच्या बायकोच्या भाऊ आला. ह्या 2 गाड्यांनी म्हणले तू तुरुंगात जात नाही, काय नाही, आपण एक प्लॅनिंग करू, तुला वाचवता तू काळजी करू नको. ही 2 गडी आणि ही त्यांची एकाची बहीण एकाची बायको. पुरीचं म्हणलं विल्हेवाट लाव. खाटावरची गादी काढली, त्या गादीत तिची बॉडी ठेवली, गुंडाळली. तिकडं पाय इकडं मुंडकं दोन्ही सगळं आतला पावलं बरं का. हा, इकडून टावेल तिकडून टावेलला पावलं. थोडंफार 1-2 बॅगा घेतल्या, इडी वाकडी कपडे घेतले. म्हणले रिक्षा बोलवायची. आता आपण कुठे वाळूंज या ठिकाणी या माडीच्या परिसरात रिक्षा बोलू, रात्रीची बोलू 8-8:30 वाजता. ही वळकुटी त्याच्यात घालायची रिक्षात. आपण तिघांनी बी बसायचं, किंवा मग दोघांनी बसू किंवा तिघांनी बसू. रिक्षावाल्याला 500 जास्त द्यायचं, थोडं बाचकी बुचकी घ्यायची, आणि कन्नडला चल म्हणायचं. कन्नड छत्रपती संभाजीनगरचा एक तालुका आहे, त्या ठिकाणी नेऊन निर्जन स्थळी एखादा डोंगर कापर लांब खड्डा खांदून हिला पुरून टाकू. हे प्लॅनिंग घरात केलं त्यांनी. पण तुम्हाला माहिती आहे ना, ती वरचं हाय ती बघत होतं काय चाललंय, काय उड्या हाणता तुम्ही. वरून सूत्र हल्ली ना की बल्यांची ताण तारती. आता ट्रम्पची कशी ताण तारली, की अति माज अतिरेक ही जी केले ना त्यांनी, ती बारकाली पोरं बिरं खायची. ही त्याचाच परिणाम आहे. ती जाखण्यासाठी हे कार्यक्रम चाललाय, बोकांडी बसवले आपलं युद्धन फिद्धन. आता इथं काय झालंय, गाडी त्यांनी रिक्षावाला आला. मी तुम्हाला सांगितलं, रिक्षावाला किंवा काही लोकांचा व्यवसाय असा असतो, रिक्षावाला असून द्या कुणी असून द्या, त्यांना रोज वेगवेगळ्या 100 लोकांना तोंड द्यावं लागतं. म्हणजे ते आपण म्हणतो पैशावर किचकिच होते, हे कुणा असं. लोक बी काय सरळ नसतात. रिक्षावाला नुसता बदनाम, रिक्षावाला बी सगळी सरळ नाहीत. काही जण तसलं मीटरवर खाटा टाकून जास्त पैसे मागायचे अशी बी आहेत. पण हा जो रिक्षावाला 100 ठिकाणी कुठल्याही रिक्षा असं माणूस स्कॅन करायची ताकद रिक्षावाल्यात असते, ध्यानात ठेवा. की हा माणूस कसा आहे, काय काही तर त्याला लगेच ओळखतं की ह्या माणसाला सर्व्हिस दिली ना तर हा 5-50 टिप सुद्धा देणार आहे बरं का. त्यांची गेज असतं आणि मिळतीच असं पण आहे. आणि काही असं की ही बाई 10-5 रुपयासाठी किरकिर करणं, 10 कमी देणं, हे बी त्यांना माहीत असतं. इतकं जबर आणि लय नॉलेजेबल माणूस असतो रिक्षावाला. रिक्षावाला बोलावला, रिक्षावाला हुशार. बरं ठीक, ही आमचं गादीन हे न्यायचं आहे जरा इकडं, आणि ती 2 बॅग आहेत आणि आम्हाला कन्नडला जायचे, किती पैसे त्यांनी सांगितले असेल, काय त्याचं 700-800 1000 काय. ठीक आहे अजून 200 जास्त देऊ, चला चल 200 जास्त देऊ. दाल में कुछ काला है बल्कि पुरी दाल काली लगती है. ती काय कादर खान सारखा कार्यक्रम त्याचा. त्यांनी डोकं लावलं, आयला वळकुटी आहे नुसती, पण गादी आहे, पण ती अशी कडाके आतमध्ये काहीतरी आहे, फुगली पण बरं का लई. काहीतरी आहे म्हणजे ते आता क्राईम पेट्रोल असे बघ, लोक हुशार झाल्यात लई. आणि इकडून कसं काय बांधले गादी, गाद्या बांधण्याचे प्रकार 3 जागेवर बांधले. तिकडचं तोंड जॅम केलं, इकडचं तोंड त्या गादीत जॅम केलं. मग त्यांनी वाळूंज पोलीस स्टेशनला लगेला जातो, कशाला जातो म्हणून थांबवली 2 मिनिटं, किंवा गायच्या पानथो गुटखा आणतो काहीतरी हिशोबाने. तो साईडला गेला, फोन केला, नंबर दिला. 1 नंबर काम. त्यामुळे मी म्हणतो की पोलिसांना मदत करा, पोलीस नाही त्रास देणार तुम्हाला. आणि त्या कुठलं पोलीस स्टेशन जर त्रास दिला ना, प्रत्येक जिल्ह्याला SP ऑफिस असं, तिथं जाऊन तिथं सांगा, बघा ही मला त्रास देते, मी चांगलं काम केलं तरी. असं काय नसतं, वरिष्ठ चांगले असतात. खाली जरा असते वळवळ,
ती पण पोलिसांना मदत करा तुम्ही, कारण क्राईमवर कंट्रोल करण्यासाठी खरंच पोलीस दल मनापासून काम करते, लक्षात घ्या. त्यांचा बी रेशो असतो, त्यांनी अशा केसेस सोडवल्या ना त्यांना बढती मिळते, लक्षात ठेवा. पोलिसांना मदत करत जा. रिक्षाने एक नंबर काम केलं, पोलिसांना सांगितलं, मग संशय असतात मानल्यावर पोलिसांची वाळूंज पोलीस स्टेशनची टीम हजर झाली बा. जसे तिथं आले, पण माणसं कशी आहेत बघा, आले थांबा थांबा, काय काय कुठं चालले, काय याच्यात. आता ही तिघजण, साहेब आम्ही कन्नडला चाललोय. बर, ह्याच्यात काय आहे, गादी आहे. पटकन उघडली, एक बाजूला खोललं की त्या पोरीचं पायन पंजन दिसलं. ती मेलेली पोरगी, बॉडी त्याच्यात. म्हणली ही बॉडी आहे, बरोबर आहे म्हणले. आमच्या मुलीने आत्महत्या केली होती आणि तिच्या विधीसाठी आम्ही आमच्या गावी जात आहोत, बॉडी अशी घेऊन चालली. तुम्हाला ॲम्ब्युलन्स नव्हती का, तुम्ही सरकार दवाखान्यात नेलतं का, लाखलबडी आहे तिथं, ती माणूस मेलेली केस आहे, लक्षात घ्या. पोलिस म्हणले बरोबर ठीक आहे ठीक आहे, ते नोंद करावं लागेल, चला बरं पोलीस स्टेशनला, तिथं नोंद करावं लागेल आणि मग तुम्हाला सोडतो असं म्हणावं लागतं तुम्हाला. का नाही कालवा करतात लोक, मग पोलीस लय हुशार राहतात. गेलं पोलीस स्टेशनला, वाटलं आपल्याला सोडतात का, आपण सुटलो का काय. गेलं पोलीस स्टेशनला, यांना 3 वडा पाव आणून द्या ना 8 टाका. तिथं काय सुट्टी का. मग त्या बॉडीची, त्या कुंदाच्या बॉडी त्यांनी पोलिसांनी कायदेशीररित्या पंचनामा वगैरे करून PM ला पाठवली. 19 तारखेला गाठ टांगली ती, 20 तारखेला संध्याकाळपर्यंत रिपोर्ट तर वर हे वडापाववर, त्याचा विषय नाही काय. जो रिपोर्ट आला म्हणजे मेले काय म्हणजे फाशी घेतली, बरोबर ठीक आहे, ओके ओके, घेऊन द्या घेऊन द्या. ते रिपोर्ट आला, बघितला, ते पायपाने आवळून मारली होती ना त्याला, श्वास गुदमरल्याने मृत्यूची नोंद. ही आत्महत्या नाही, हा मर्डर आहे तसं. आणि मग अजून एक वडापाव दिला, तो कशा प्रकारचा असतो तुम्हाला माहिती आहे. लागले ना पोपट मैना सगळे बोलायला ओके मध्ये, हे असा साहेब असा आहे. अशा प्रकारे ही केस क्रॅक झाली. आता काय संपला विषय. पण ह्यांना आपल्याला वाळूंज पोलीस स्टेशनचं विशेष हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे. ह्यांनी केस क्रॅक केली, रिक्षावाल्याचं त्याच्याहून जास्त केलं पाहिजे की त्यांनी त्याला वाचा फोडली. आणि अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली आहे. त्याच्यामुळं आज ह्या एपिसोडच्या निमित्ताने तुमच्यामुळं मला रंग लागला, 19 वर्षानंतर पहिल्यांदाच. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. रामकृष्ण हरी माऊली.